आज आपण नाशिक पुणे या रोडवर एक उपोषणकर्त्यांना भेटत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संगमनेर शहर व तालुका यांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व शंकर रामचंद्र इन्फ्रा लिमिटेड कंपनीच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। आमरण उपोषणाला हे संगमनेर शहर अध्यक्ष आहेत प्रवीण कानवडे आणि त्यांच्यासोबत गजानन भोसले विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांच्या काही मागण्या आहेत। तर आपण त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे। आमरण उपोषण त्यांनी पुकारलेलं आहे। तर त्यांच्याकडे आतापर्यंत कोणी दखल घेतली का, उपोषणाच्या त्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण जाणून घेऊया। स्वागत आहे रामदीप चॅनल मध्ये। तर आपलं नाव काय, आपण का उपोषणाला बसलात आणि आपल्या काय मागण्या आहेत? मी प्रवीण कानवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संगमनेर शहर अध्यक्ष। आम्ही 20 जुलै 2026 ला याच ठिकाणी मागण्यांना उपोषणाला बसलो होतो। त्यावेळेला आम्हाला 5 दिवसाचं उपोषण आम्ही तेव्हाही केलं होतं। तर तेव्हाला आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आलं। आमच्या एकदम साध्या आणि सरळ मागण्या आहेत की हा जो रोड आहे खेड ते सिन्नर, ह्या रोडला सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू आहे। आता इकडनं पुण्याकडनं काही काम पूर्ण झालेत, परंतु हे काम पूर्ण होत असताना या रोडला कुठल्याच प्रकारचे साईडचे जे सेफ्टीचे जे नियम आहेत हे नियम पाळलेले नाही आहेत। म्हणजे रिफ्लेक्टर लावलेले नाहीत, कुठले ब्लिंकर्स लावलेले नाहीत, जे साईड गार्ड असतात ते साईड गार्ड लावलेले नाहीत, जिथे स्ट्रीट लाईट लावायला पाहिजे त्या स्ट्रीट गार्ड लाईट लावलेले नाहीत। तर आमची त्यांना मागणी होती की तुम्ही पहिले हे काम करा, की याच्यामुळं अपघात झालेले आहेत। आणि या अपघातामध्ये म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचा रिपोर्ट आहे की मागच्या 6 महिने 1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026 पर्यंत इथं 72 अपघात झाले। 72 अपघातामध्ये 23 लोक मृत्युमुखी पडलेत आणि त्यातले 18 लोक गंभीररित्या जखमी आहेत। आणि मग याची जबाबदारी कुणाची? आम्ही मागणी केली की ह्या सगळ्या मृत्यूला हे ठेकेदार जो काम करतो हा ठेकेदार जबाबदार आहे, कारण त्याच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात झाले। त्याने जर सुरक्षेचे सगळे बॅरिकेड लावले असते, सुरक्षेचे सगळे नियम पाळले असते आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे काही कामं करायची ही कामं केली असती तर ही अपघात झालीच नसती। म्हणून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही एक आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे ह्या रोडवर अजून काम चालू आहे, वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं जोपर्यंत हा रोड पूर्ण होत नाही। कारण येणारा वाहनधारक जे काही पैसे भरतो या शासनाला आणि या रस्त्याला पण वाहनधारकांच्या करातून पैसे जातात, तर त्यांना या सुविधा मिळायला पाहिजे। तर जोपर्यंत या सुविधा हा रोड पूर्ण चांगला होत नाही, पूर्ण याच्यावर काम होत नाही, तोपर्यंत ही टोल वसुली बंद करावी अशी आमची मागणी आहे। त्यानंतर जे काही रोड आहेत ह्या रोडला साईड जे पट्ट्या साईड रोड जे टाकलेले सर्व्हिस रोड, त्या सर्व्हिस रोडचे सुद्धा कामं अपूर्ण आहेत। ही पहिली सर्व्हिस रोडची कामं करा अशा मागण्या आम्ही केलेल्या होत्या। परंतु त्यांनी आम्हाला जे तेव्हा उपोषण करताना जे लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही 7 दिवसात सेफ्टीचे सगळं जे काही कामं आहेत ते पूर्ण करतो, त्यानंतर 15 दिवसात आम्ही लाईटचे आणि बॅरिगेडचे कामं पूर्ण करतो, परंतु कुठलीच कामं त्यांनी न केल्यामुळं, कुठलीच आश्वासनं न पाळल्यामुळं आम्ही परत 15 ऑगस्ट पासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। आणि आतापर्यंत कुठल्याही एकाही अधिकाऱ्याने आमची दखल घेतली नाही। साधे आम्ही फोन करतो, त्यांनी तर फोनच नाही केले आम्हाला, पण आम्ही फोन करतोय तर ते आमचे फोन सुद्धा रिसिव्ह करत नाही। म्हणजे इतके मुजोर आणि इतके माजलेल्या प्रकारचे अधिकारी, म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी यांना काही घेणं नाही, फक्त ईसीमध्ये बसून पैसे कमवण्याचा धंदा यांचा चालू आहे। हा नॅशनल अथॉरिटीच्या अंतर्गत रोड येतो, तर म्हणजे राज्य शासनाचा या ठिकाणी संबंध नाही। मग केंद्र शासनाची तुम्हाला कोणाकडून अपेक्षा आहे? केंद्र शासनाचे आम्हाला, ज्यांना आपण रोड मॉडेल म्हणतो, ज्यांचं नाव देशामध्ये नावलौकिक आहे, असे नितीन गडकरी साहेब, त्यांनी तरी या प्रकरणाकडे लक्ष घालायला पाहिजे। आम्ही 2 दिवसापूर्वी तर चितेवर बसून आमरण उपोषण आंदोलन केलं, 1 दिवसाचं उन्हात आणि पावसात बसून, तरी सुद्धा जर दखल घेत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब कुठलीच नाही। ही जी मागणी आहे तुमची मुख्य मागणी कऱ्हे घाटापासून तो बोटा गावापर्यंत का आणखी डिस्टन्स आहे? खेडपासून तर सिन्नर पर्यंत, कारण ह्या रोडचं जे नॅशनल हायवेची जी हद्द आहे ही खेड पासून तर सिन्नर पर्यंत आहे आणि आता संगमनेर तालुका ते सिन्नरच्या दरम्यान कामं चालू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि तुम्ही सध्या विद्यमान सरकारमध्ये आहे। मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यंत हा मेसेज गेला नाही की जेणेकरून केंद्राच्या या यंत्रणेला आणि ही जे शंकर रामचंद्र इन्फ्रा लिमिटेड कंपनी यांच्यावर काही त्यांनी काही दखल घेतली की नाही?
आमचा सुनेत्रा पवारांशी आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांनी कपिल पवार यांचा संपर्क झालेला आहे. त्यांनी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु शासन आणि प्रशासन यातला जो फरक आहे तो, आणि जो प्रशासनातले हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहे, याचं एक जिवंत उदाहरण आहे की किती मुजरपणा असतो. म्हणजे शासन पूर्णपणे लोकांचं हिताचं काम करायला बघते, परंतु प्रशासनातले अधिकारी हे शासनाला बदनाम करतायत. मयत किती लोक झाले म्हटले तुम्ही? मागच्या 6 महिन्यात 23 लोक मयत झालेले आहेत. आमरण उपोषण करते यांनी या ठिकाणी गंभीर आरोप केलेले आहे आणि पोलीस रेकॉर्डनुसार 6 महिन्यामध्ये 72 अपघात झाले, 23 मयत आहेत आणि 18 लोक गंभीर आहेत. त्या मयत लोकांना या इन्स्ट्रा कंपनीकडून, शंकर रामचंद्र इन्स्ट्रा यांनी त्यांना नुकसान भरपाई द्यावी, ही पण मागणी आहे त्याची. त्यामुळे हे अपघात झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी नुकसान भरपाई दिली पाहिजे. सर्वस्वी जबाबदार ते आहे. काही अपघात झाले लोक आहेत, कुणाच्या घरातला कर्ता पुरुष आहे, कुणी शिकण्यासाठी गेलेला होता इथून पुण्याला, कोणाच्या घरातली महिला आहे त्याची करती होती, घरातली एकमेव महिला होती. अशा काही सगळ्या कौटुंबिक समस्या आहेत आणि आज ती लोक या ठिकाणून गेलेली आहेत दुर्दैवाने. म्हणून नाईलाजाने त्या लोकांना एक आधार म्हणून त्यांचं दुःख भरून येणार नाही, पण या कंपनीच्या चुकीमुळे त्यांचे अपघात झाले, त्यामुळे त्यांना एक मदत म्हणून या ठेकेदारांनी आर्थिक मदत केली पाहिजे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या बाबतीत राज्यात नव्हे तर देशात चांगलं काम केलेलं आहे, परंतु उपोषण करते कानवडे यांचा हा उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि आमरण उपोषण आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यावे. आणि युवा नेते काय म्हणतात? काय? माझं नाव गजानन भोसले, मी तालुका अध्यक्ष आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा. आम्ही गेले 6 दिवसापासून इथं उपोषण करतोय. आम्ही 3 दिवस उपोषण केल्यानंतर 4थ्या दिवशी अक्षरशः चितेवर बसून, स्वतःच्या चितेवर बसून आम्हाला उपोषण करायची वेळ आली. तरी हो, चालू उपोषणात तरी या प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही. आमच्याकडे साध्या चर्चेला पण कोणी आलेलं नाही. म्हणजे किती गेंड्याच्या कातडीची किंवा किती निगरगट्ट लोक म्हणावी. आपण टोल घेतात, आपण त्याप्रमाणे सुविधा दिल्या पाहिजेत. आज तुम्ही बघा, रस्त्याला स्ट्रीट लाईट नाही आणि हे जे अंडरपास आहेत, अंडरपास मध्ये पाऊस झाल्यानंतर कमरे एवढं, गुडघे एवढं पाणी साचतं. अक्षरशः प्रवाशांचे हाल होतात. आतापर्यंत आमच्यापाशी येऊन थांबणारे 30 ते 35 जणांच्या ह्याच तक्रारी आहेत का खड्डे आहेत, रस्ता सुरू व्यवस्थित नाही, काम चालू आहे, ट्रॅफिकमुळे आमची दुरावस्था होते, भरपूर असे प्रॉब्लेम आहेत. पण हे लोक लक्ष देत नाहीत. आणि हे जे अधिकारी आहेत हे AC मध्ये बसता, यांना काही मागितलं हा सगळं व्यवस्थित आहे एवढंच यांचं निरोप. यांना लोकांशी काही एक घेणं देणं नाहीये. त्याची निविदा नॅशनल हायवे कडून निघते, परंतु जर हे सर्वसामान्य लोकांना काही गोष्टी माहीत नाहीत. नॅशनल हायवेचे अधिकारी पुण्यात बसतात, हे सगळे UP बिहारचे अधिकारी इथं आणून ठेवलेत महाराष्ट्रात आणि काम करायला यांनी या ठिकाणी स्वतः काम नाही करत. शिक्षण फक्त IAS IPS चे घेतलेत, क्लास 1चे, पण काम स्वतः नाही करत. कन्सल्टंट कंपनी नेमलेली, म्हणजे ह्या रोडचं काम करायला यांना सुचवणार ते कन्सल्टंट कंपनी की कसं करायचं, काय करायचं. म्हणजे स्वतः काहीच नाही करायचं. लाख रुपये आपल्या सर्वसामान्य माणसाच्या टॅक्स मधून पगार घ्यायचा, लाखो रुपये, आणि EC मध्ये बसून काम करायचं आणि इकडे काम करायला दुसरी एजन्सी नेमायची, म्हणजे त्यांनाही परत पैसे. या शासनाचा, प्रशासनाचा हे दिसून येतं. उपोषण करते यांनी त्यांची चीड दाखवलेली आहे, चीड निर्माण केलेली आहे आणि साहजिक आहे की, आणि यामध्ये 72 अपघात झालेले आहेत, त्यामध्ये 23 लोक दगावलेले आहेत. तर हा मोठा अतिशय गंभीर प्रश्न आहे. माणसाची किंमत नाही का, यातूनच शासनाची गंभीरता दिसून येते. तर त्यांना उपोषण करताना 6वा दिवस आहे. तर निश्चितच नितीन गडकरी केंद्रीय मंत्री हे दखल घेतील आणि या उपोषणकर्त्यांना योग्य तो त्यांच्याशी बातचीत करतील, हीच या ठिकाणी अपेक्षा करू. आणि अशा एकदम निडर झालेल्या जे काही असे ठेकेदार आहेत यांना अशा राज्यमार्गाचे ठेके देण्याऐवजी त्यांना काळ्या यादीत मध्ये टाकलं पाहिजे. आणि शंकर रामचंद्र इन्फ्रा लिमिटेड कंपनीच्या विरोधात हे आंदोलन यशस्वी व्हावं हीच त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण आमच्या आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल मी आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो.